नमस्कार, पुष्पाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पावसाळा स्पेशल करवंदाचा मुरब्बा। तर पावसाळा स्पेशल का बरं म्हणते मी, कारण हे फक्त करवंद जे आहेत फक्त पावसाळ्यामध्येच आपल्याला बाजारामध्ये मिळतात, बाकीच्या इतर सीझनमध्ये मिळत नाहीत। तर खूप छान असा आंबट गोड तिखट चवीचा मस्त असा चटपटीत लागणारा मुरब्बा अगदी 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला आज तयार करून दाखवणार आहे। तर चला करूया सुरुवात। तर हे बघा, अशा प्रकारचे मी करवंद घेतलेले आहे, बाजारातून आणलेले आहे। 1 पाव घेतलेले आहेत हे। तर हे असे डार्क ब्राऊन कलर आणि थोडासा हिरवट कलर आहे याचा, आणि दुसरे जे असतात ते असे पांढऱ्या कलरचे असतात आणि थोडासा गुलाबी कलर असतो, आणि पांढरा आणि गुलाबी कलरचा असतो, डार्क छान असतात। तर वेगवेगळ्या कलरचे म्हणजे 2 प्रकारचे असे करवंद येतात बाजारामध्ये। तर मी काय केलं, याच्या 2 फाकी काढून घेतल्या, 2 फोडी अशा, आणि याच्या सुरीच्या साहाय्याने असा बिया ज्या आहेत त्या काढून घेत आहे, कारण बिया काढणं आवश्यक आहे, नाहीतर त्या थोडंसं कडवट चव लागते। तर ह्या एवढ्या करवंदाच्या बिया काढायला मला कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागले, आणि जो मुरब्बा आहे तो फक्त 5 मिनिटामध्ये इथे मी तयार करून दाखवणार आहे तुम्हाला। फक्त बिया काढायला याचा वेळ लागतो। तर अशा प्रकारे संपूर्ण बिया मी काढून घेतल्या। आता एका कढईमध्ये थोडंसं अगदी एवढंसं तेल घेतलेलं आहे मी, 1 पळी छोटंसं। इथे मी थोडीशी कलोंजी घेतलेली आहे, थोडेसे इथे मेथीचे दाणे घेतलेले आहे, आणि थोडीशी सोप घेतलेली आहे अगदी कमी प्रमाणामध्ये। तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे, आणि हे सगळं साहित्य जे आहे ते तेलामध्ये आपण टाकून घेऊया। आणि हे तळतळले की लगेचच आपल्याला ह्या फोडी ज्या आहेत करवंदाच्या त्या घालायच्या आहेत। तर बघा, गॅसचा फ्लेम आता मी कमी करून घेतलेला आहे, आणि हे असेच 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचे आहे। हे जे करवंद आहेत ते पटकन शिजतात एकदम, आणि झटपट आपलं हे मुरब्बा इथे तयार होतो। तर बघा, 2 मिनिट झालेले आहेत, आणि आता याच्यामध्ये मी हे गूळ छान असं बारीक करून घेतलेलं आहे ते घालत आहे। 1 वाटी, मीडियम वाटीने 1 वाटी घालायचं आहे। आरामात याचा गोडसरपणा, छान असा गोडसरपणा येईल याला। खूप जास्त टाकू नका, नाही तर खूप जास्त असे गोड होईल। तर 1 वाटी गूळ इथे घातलेला आहे, मी इथे साखर देखील घालू शकता। तर आता इथे गूळ होऊ द्यायचं आहे 1 मिनिट, आणि आता नंतर याच्यामध्ये आपण तिखट मीठ वगैरे घालून घेऊया। छान असं आंबट गोड आणि तिखट चवीचं आपल्याला हे मुरब्बा तयार करायचा आहे। तर इथे मी अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, थोडासा चवीनुसार सेंधा मीठ घातलेला आहे। सेंधव मीठ जे उपवासाचं असते त्याच्याने छान चव येते, तुम्ही साधं मीठ देखील इथे घालू शकता। तर तिखट खूप जास्त घालायचं नाही आहे, थोडंसं घातलेलं आहे मी, आणि सेंधव मीठ आणि थोडीशी जिरा पावडर इथे घातलेली आहे। आणि हे बघा, याला असं पाणी सुटलेलं आहे, म्हणजे गूळ मेल्ट झालं त्याच्यामुळे। तर मी इथे थोडंसं पाणी घालणं खूप आवश्यक आहे। फक्त इथे ह्या चमच्याने जे आहे ते 2 चमचे घालत आहे, जास्त घालायचं नाही, कारण जर तुम्ही पाणी घातलं नाही तर मग ते काय, हे जे करवंदाचं मुरब्बा आहे तो खूप कडक होईल, असं थंड झाल्यानंतर पाक तयार होईल त्याचा। म्हणून आपल्या इथे खूप असा घट्ट पाक करायचा नाही आहे, म्हणून आपल्या इथे थोडंसं पाणी घालायचं आहे। तर आता पाणी घातल्यावर असं छान अजून पुन्हा पाणी सुटलं याला, तर हे चांगलं असं उकळू द्यायचं आहे, म्हणजे पाणी याचं चांगलं असं आटवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे छान असं बघा, मस्त असे शिजले आहेत लगेचच हे जे करवंद आहेत ते। आणि आता मी गॅसची फ्लेम मोठी करून आपलं छान असं शिजवून घेणार आहे याला, म्हणजे पूर्ण हे जे पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे। तर याला थोडासा वेळ लागतो, फक्त 10 मिनिट अगदी मोठ्या गॅसवर आटवून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे झालेलं आहे तयार, आणि आता मी इथे गॅस बंद करून देते। तर बघा, लगेचच मी इथे बाउलमध्ये काढूनसुद्धा दाखवते। छान असा कलर आलेला आहे याला, आणि मस्त असा रसरशीत इथे करवंदाचा मुरब्बा तयार झालेला आहे। बघा, किती छान असा कलर आला आहे, छान असं चमकदार झालेला आहे, आणि मस्त असं दिसत आहे, आणि खूप असं तोंडाला पाणी देखील सुटलेलं, म्हणजे आंबट गोड आणि तिखट चवीचा मस्त असा करवंदाचा मुरब्बा तयार झालेला आहे। तर हा मुरब्बा थंड झालेला आहे, बघा याचं टेक्स्चर दाखवतो तुम्हाला। बघा, हा असा थंड झाल्यानंतर अशा प्रकारचा होतो, आणि कमीत कमी 5 ते 6 महिने तुम्ही याला आरामात खाऊ शकता, अजिबात खराब होत नाही। तर बघा, मस्त असा घट्टसर झालेला आहे, आणि अशाच प्रकारचा आपल्याला मुरब्बा हा तयार झालेला पाहिजे। तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।